सर्वांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. निवडणूक आयोगाने जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम रद्द करा. राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सुनावलं. त्रुटींसह निवडणुका कशाला घेता? थेट इलेक्शन फॉर सिलेक्शन जाहीर करून टाका. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवरती निवडणुका घेण्याची उद्धव ठाकरेंची आयोगाकडे मागणी. मवी आणि मनसे शिष्टमंडळाकडून निवडणूक आयोगावरती प्रश्नांची सरबत्ती. अनेक प्रश्नांवरती निवडणूक आयोगाचे अधिकारी निरुत्तर. माओवाद्यांचा मोठा नेता मनोजला भूपतीने मुख्यमंत्र्यांसमोर पत्करली शरणागती. भूपतीसह 60हून अधिक माओवाद्यांच्या शरणागतीमुळे माओवादी चळवळीला सर्वात मोठा धक्का. मुख्यमंत्र्यांसमोर शरण येऊ अशी भूपतीची अट होती. मात्र जंगलात जरी बोलवलं असतं तरी आलो असतो. मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान. तर भूपतीच्या आत्मसमर्पणामुळे माओवाद चळवळीचा कणा मोडण्याचं केलं अधोरेखित. वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवारांची मालमत्ता जप्त. 41 अधिकृत इमारतींच्या भ्रष्टाचार प्रकरणी एकूण 41 कोटींची मालमत्ता जप्त केल्याचं समोर. बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडलं. प्रकृतीच्या कारणास्तव पालकमंत्रीपद सोडत असल्याची माहिती. इंद्रनील नाईक आता गोंदियाचे नवीन पालकमंत्री. बहुप्रतीक्षित सोलापूर मुंबई विमानसेवेचा आज शुभारंभ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत विमानसेवेला होणार सुरुवात. सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी. चांदीच्या दरांनी गाठला पुन्हा एकदा नवा उच्चांक. चांदी प्रति किलो तब्बल 1,95,000 रुपयांवर. एकाच दिवसात चांदीमध्ये 15,000ची वाढ. गुंतवणूकदारांसाठी खुशखबर. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट. मतदार याद्यांमधील घोळावर मविया नेत्यांसह राज ठाकरेंची आयोगासोबत चर्चा. आज पुन्हा थोड्याच वेळात आयोगासोबत मंत्रालयात बैठक. शरद पवार पुण्याला पूर्वनियोजित कार्यक्रमाकरता रवाना. मविया आणि मनसेच्या निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळात राहणार अनुपस्थित. मतदार यादीत बदल करण्याचा अधिकार आमच्याकडे नाही. मवियासोबतच्या बैठकीनंतर राज्य निवडणूक आयोगानं झटकले हात. माओवाद्यांचा मोठा नेता भूपती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर पत्करणार शरणागती. भूपतीसह 60 माओवादीही शरणागती पत्करणार. माओवाद चळवळीला सगळ्यात मोठा धक्का. बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडलं. प्रकृतीच्या कारणास्तव पालकमंत्रीपद सोडत असल्याची माहिती. इंद्रनील नाईक आता गोंदियाचे नवीन पालकमंत्री. बहुप्रतीक्षित सोलापूर मुंबई विमानसेवेचा शुभारंभ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत विमानसेवेला सुरुवात. सोलापूरकरांकरता गुड न्यूज. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये धावत्या बसला आग लागली. 20 प्रवाशांचा मृत्यू झाला. जोधपूरकडे जात होती खासगी बस. चांदीच्या दरानं गाठला पुन्हा एकदा नवा उच्चांक. चांदी प्रति किलो तब्बल 1,95,000 रुपयांवर. एकाच दिवसात चांदीच्या दरात 15,000ची वाढ. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळानं घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट. मतदार याद्यांमधील घोळावर मविया नेत्यांसह राज ठाकरेंची आयोगासोबत चर्चा. आज पुन्हा आयोगासोबत बैठक होणार. शरद पवार पुण्याला पूर्वनियोजित कार्यक्रमाकरता रवाना. मविया आणि मनसेच्या निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये राहणार अनुपस्थित.
मतदार यादीत बदल करण्याचा अधिकार आमच्याकडे नाही. मवियासोबतच्या बैठकीनंतर राज्य निवडणूक आयोगाने झटकले हात. माओवाद्यांचा मोठा नेता भूपती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर करणार शरणागती. भूपतीसह 60 माओवादी ही शरणागती पत्करणार. माओवाद चळवळीला मोठा धक्का. बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडलं. प्रकृतीच्या कारणास्तव पालकमंत्री सोडत असल्याची माहिती. इंद्रनील नाईक आता गोंदियाचे नवीन पालकमंत्री. बहुप्रतीक्षित सोलापूर मुंबई विमानसेवेचा शुभारंभ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत विमानसेवेला सुरुवात होणार. सोलापूरकरांकरता गुड न्यूज. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये धावत्या बसला आग. 20 प्रवाशांचा मृत्यू. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. जोधपूरकडे जात होती खासगी बस. चांदीच्या दरानं गाठला नवा उच्चांक. चांदी प्रति किलो तब्बल 1,95,000 एकाच दिवसात चांदीच्या दरात 15,000ची वाढ. गुंतवणूकदार मात्र खुश. मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकावर 12 मीटर रुंद पादचारी पुलाच्या गर्डर लॉन्चिंगसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज रात्री 12:20 ते 3:20 3 तासांच्या कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्ग तसंच 5 आणि 6व्या मार्गावर हा ब्लॉक असेल. वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेच्या देखभाल दुरुस्तीसाठी तसंच संचलनावर लक्ष ठेवण्यासाठी MMRDA सल्लागार म्हणून स्वतंत्र अभियंता नेमला जाणार आहे. या अभियंत्याला मेट्रोच्या संचलनाविषयीचा नियमित अहवाल MMRDAला सादर करावा लागणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025ला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धोरणाद्वारे जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत बांबू उत्पादनात महाराष्ट्राचं स्थान बळकट करण्यात येणार आहे. पुढील 10 वर्षात 50,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. ज्यांना कर ऑडिट करावं लागतं अशा करदात्यांसाठी आयकर रिटर्न सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर ऐवजी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवावी असे निर्देश गुजरात उच्च न्यायालयानं CBDTला दिलेत. टॅरिफमुळे अमेरिका आणि भारतामध्ये तणाव निर्माण झाला असतानाच अमेरिकेची तंत्रज्ञान कंपनी गुगल भारतात तब्बल 15 अब्ज अमेरिकी डॉलर गुंतवणार आहे. त्यामुळे आता हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. भारताची AI फॉर ऑल मिशनकडे वाटचाल सुरू आहे. भारतात बनवलेली खोकल्यावरील कोल्ड्रिफ रेस्पिफ्रेश TR रिलाईफ ही 3 सिरप निकृष्ट दर्जाची असल्यानं त्यांचा वापर टाळावा असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. कोल्ड्रिफ हे सिरप घेतल्यामुळे मध्य प्रदेशातील 22 मुलांचा मृत्यू झालाय. त्या पार्श्वभूमीवर ही सावधगिरी बाळगण्यात येते. ऑगस्ट 2025 मध्ये ChatGPT वापरात भारतानं जगात दुसरं स्थान मिळवलेलं आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक वापर भारतातून होत असून देशातील 4थ्या क्रमांकाचे सर्वाधिक भेट दिलं जाणारं संकेतस्थळ ठरलेलं आहे. आकडेवारीनुसार एकूण 580 कोटी भेटींपैकी भारताचा वाटा 9% आहे. वाढवण बंदराच्या कामकाजाविरोधात स्थानिकांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे नियोजित बंदराच्या कामाला चालना मिळाली असून विकासाच्या पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा झालाय. अमेरिकेनं लागू केलेल्या आयात शुल्कामुळे यंदा कुरिअर कंपन्यांमार्फत पाठवण्यात येणाऱ्या फराळाच्या किमतीत 15 ते 20% वाढ झालेली आहे. तर टॅरिफ शुल्क नेमकं कसं आणि कुठे आकारलं जाणार याबाबत संभ्रम असल्यामुळे नेहमीच्या तुलनेत यंदा फराळ पाठवण्यात 25% घट झाली आहे. जगभरातील लाखो लोक नैराश्य या मानसिक आजाराशी झुंज देत आहेत. आता कॅनडातील वैज्ञानिकांनी या आजाराच्या मुळाशी असलेलं एक महत्त्वाचं रहस्य उलगडलंय. नव्या संशोधनानुसार डिप्रेशनचा संबंध मेंदूतील 2 विशिष्ट प्रकारच्या पेशींशी मायक्रोग्लिया आणि न्यूरॉस यांच्याशी जोडलेला आहे. त्यामुळे आता उपचार घेणं अधिकच सोपं होणार आहे.
चांदीच्या भावातील नवनवीन उच्चांक दररोज गाठले जात आहेत। इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसात चांदी 15,000 वधारली आहे। सध्या चांदीची प्रति किलो किंमत ही 1,95,000 गेली आहे। त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्यांची आता चांदी झाली आहे। दिवाळी आणि छठ पूजा उत्सवानिमित्त प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आणि सुरळीत प्रवासासाठी मध्य रेल्वेनं निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध घातलेले आहेत। 16 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ही बंदी असणार आहे। मुंबईनंतर आता मीरा भाईंदर आणि ठाणे या शहरांमध्ये देखील पॉड टॅक्सी प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू झाली आहे। मीरा भाईंदर आणि ठाण्यामध्ये घोडबंदरपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होते। हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता MMRDA DPR बनवणार आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल चालकांकडून अनेक मार्गांवर मनमानी भाडे आकारणी केली जाते, असं ट्रॅव्हल चालक RTO कार्यालयाच्या रडारवर असून अधिक भाडे आकारणाऱ्यांची प्रवाशांनी तक्रार करावी असं आवाहन RTOनं कार्यालयाला केलंय। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईच्या सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। मात्र लवकरच हे चित्र बदलणार आहे। मुंबईच्या असुरक्षित असलेल्या या संवेदनशील पश्चिम सागरी किनाऱ्याला सुरक्षेचं कवच लाभणार आहे, कारण गिरगाव चौपाटीवर बोट स्टेशन उभं राहणार असून तिथे पोलिसांच्या बोटी 24 तास तैनात असतील। जळगावच्या यावलमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांनी एकजूट करत शेतकऱ्यांची पिळवणूक केल्याची तक्रार केली आहे। या ठिकाणी मक्याचा दर प्रति क्विंटल 1,531 रुपये होता, तर तोच दर व्यापाऱ्यांनी संगनमत करून घसरून थेट 1,100 रुपयांपर्यंत आणला असा आरोप शेतकऱ्यांनी केला। अमरावतीमध्ये मतदार यादीतून अनेक गावं गायब झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच निवडणूक विभागाचा अजब कारभार चव्हाट्यावर आला। सोलापुरातील सीना नदीकाठच्या विद्यार्थ्यांना कोल्हापुरातील लोकराजा ऊर्जा परिवारानं मदतीचा हात दिला। 500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। धाराशिव शहरानंतर कळंब महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचं समोर आलंय। शहरात 2000 मतदार बोगस आढळून आलेत। नागरिकांनी पुरावे देत प्रशासनाकडे तक्रारी देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी पालिकेचा हिस्सा म्हणून सरकारनं दिलेल्या 822 कोटी स्वतंत्र खात्यात ठेवा, हा निधी इतरत्र खर्च करू नका असं म्हणत हायकोर्टानं पालिकेचे कान टोचले। मुंबईत फौजदार असल्याच्या थापा मारून लग्नाचा आमिष दाखवत मुलींची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका भामट्याला अटक केली आहे। या तरुणानं तब्बल 8 तरुणींची फसवणूक केली। पुण्यात आता PMPLला विमानतळाच्या आत एंट्री नाकारण्यात आलेली आहे। सुरक्षेचं कारण देत प्रशासनानं परवानगी नाकारली आहे। लोहगाव विमानतळ लष्कराचे असल्यानं 100 मीटरच्या आत PMP बस उभी करता येणार नाहीये। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींची शक्यता आहे। दरम्यान मोसमी पाऊस पुढील काही दिवसात माघार घेईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे।